माझं नाव नितीन ज्ञानदेव हिवरकर. मी अकलूज येथील शेतकरी आहे. तरी अकलूज इथं माझं क्षेत्र गावाला लागून एक 4.5 एकर क्षेत्र आहे. या क्षेत्रात यावर्षी नवीन यशोदाची एक 85-55 ही व्हरायटी मी केलेली आहे. तर हे पेरल्यानंतर याचं जे फुटवा आणि फुटण्याचं जे आहे प्रमाण, ते उगवण्याची क्षमता ही फास्ट आणि एक जवळजवळ 99% चांगली येते उगवण. याची उगवण क्षमता अतिशय चांगली आहे. नव्याने केल्यामुळे मी थोडंसं अभ्यासपूर्वक या ज्या गोष्टीचा विचार केला. नंतर मग पाण्याचे पाळी ठरवून दिल्या. पाण्याच्या पाळ्या मी 15 दिवसाला पाणी देत होतो. नंतर एकदाच तणनाशक मारलेलं आहे. त्यानंतर मग मी एक डोस आपल्याला फंगीसाईड म्हणून त्यासाठी एक वापरला आहे. तांबेऱ्याचा याला प्रादुर्भाव झालाच नाही आहे. उशिरा जर गहू पेरला तर मोस्टली तांबेऱ्याचा प्रॉब्लेम येतो. माझा थोडा उशीर झालेला आहे गहू पेरणीला, पण तरीसुद्धा अतिशय चांगला आलेला आहे हा. याचं महत्त्वाचं विशेष म्हणजे 65 दिवसात हा पूर्ण व्यवस्थित उगवून येतो आणि याला 2 डोस जर आपण दिले, फवारण्या केल्या तरी चांगला आहे. आणि याचे महत्त्वाचा विषय असा आहे की याची ग्रेन साईज आहे ती खूप चांगली आहे. आणि प्लॉट जो 3 एकराचा आहे हा माझा एकदम समान आणि एकसारखा आलेला आहे की कुठेही लोंबीचा चढ उतार नाही आहे. एकसारखा प्लॉट आलेला आहे. आणि याचा दिसायला पाहायला जर बघितलं तर एकदम युनिफॉर्म वाटतो. ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये जे गव्हाचे फील्ड आपल्याला बघतात एक स्पेसिफिक, त्या पद्धतीचा महाराष्ट्रातला हा प्लॉट आहे. अतिशय उत्तम हा उगवलेला गहू आहे. याचा शेतकरी बांधवांनी अभ्यास करून याचा 100% विचार करावा. आणि महत्त्वाचा याच्यातला आहे तो सध्या मार्केटमध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत पण ग्रेन साईज मिळत नाही. म्हणून मी यामध्ये पहिल्यांदा ह्या ग्रेन साईजसाठी हा प्रयत्न केलेला आहे आणि हा माझा यशस्वी ठरतोय. आणि हा इतर व्हरायटीपेक्षा 20 दिवस आधी हार्वेस्टिंगला येतोय. हे पण त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. माझी मॅच्युरिटी झालेले प्लॉट आहेत तर ते साधारण 20 दिवस आधी हार्वेस्टिंगला येतील. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू यशोदा टीम. थँक्यू व्हेरी मच.